चला अमरजी माने आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच गट क्रमांक अ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने जिंकले. 2 ओव्हरची मॅच आहे. तर टॉस जिंकलाय बोरगेवाडी या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज धनंजयचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. धनंजयने आपल्या पहिल्या बॉलवर आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. जजमेंट चुकलं. अरे रन मिळतील 4. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. पाच रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा देऊ. व्हाईट बॉलचा अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज धनंजय या गोलंदाजाला. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. धनंजय गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल परंतु तिसरी धाव देखील पूर्ण होते. चौथ्या रनसाठी कॉल आणि चौथी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चार रन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. या बॉलवर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रन मिळतील 6. येतोय षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. बावीस रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर भरपूर महागडे ठरले गोलंदाज धनंजय या मॅच मध्ये.
बॉल आणि पहिल्या बॉलवर केले स्वागत गोलंदाज अनिलचं देखील. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने 28 रन. इनसाइड ज्योती विकेट कीपर देखील बीट झाला. लॉंग स्टॉपच्या दिशेने फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला शिवरवाडी टीमचे कॅप्टन आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. 6 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 37. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. काय बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम लाजवाब पार्टनरशिप. 43 रन. पाऊस जरी पडत नसला परंतु धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस आपण पाहिला. ज्या प्रकारे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला पावसाच्या सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर कुठेतरी थोडासा पाऊस थांबताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती की काय. रनआउटची संधी. ओव्हर कंप्लीट होते. एका इनिंगचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या होते 43 आणि 44 रनचं टार्गेट असेल. युवा उद्योजक आणि भावी नगरसेवक ऋषीजी आपलं देखील सहर्ष स्वागत. तर मी विनंती करेन की सचिनजी वाघ साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा आहे. फार्मा इंडस्ट्रीमध्ये एका उच्च पदावरती कार्यरत आहेत सचिनजी वाघ साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल नेक्स्ट मॅचचा.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका तर जरूर चांगला लॉंग लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर होता, परंतु या क्षणाला काय घडलंय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त 2च धावांवर समाधान मानतोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आणि फलंदाज अनिल ही जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अंगाचा वेध देखील या ठिकाणी घेतला जातो. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर केले आक्रमण, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाजवाब टायमिंग, हा षटकार पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर होता, या क्षणाला पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार आक्रमण पाहायला मिळालं. आज सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकाराच्या साह्याने 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नजाकत आणि अमेझिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. वन साइड हिरो सध्याच्या घडीला आकाश ठरतोय या मॅच मध्ये. जशी पहिल्या सत्रामध्ये वाकुर्डे टीमने कामगिरी केली, या सेकंड इनिंग मध्ये देखील तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक कुठेतरी साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर टार्गेटचा विचार केला तर 43 रनचं टार्गेट आणि अजूनही 23 रन पूर्ण 44 रनचं टार्गेट आहे आणि अजूनही 24 सिंगल देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय.
रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. एक मोठा विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वेध जरूर घेतलाय. कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना वाकुर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रन साठी कॉल, तिसरी धाव देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडस प्रभावित केलं फलंदाजाला. लॉफ्ट केला, टायमिंग चांगलं होतं, परंतु रन मिळतील 4 आणि आज सामना जिंकलाय टीम वाकुर्डे संघाने. तर चला सामनावीराचा पुरस्कार आपण घेण्यासाठी या, आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच करण, आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या.